अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा। आज 2025-26 चे नगरपालिका निवडणूक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। तर 2025 ची जी निवडणूक आहे ही विकासापेक्षा खोटं किती बोलायचं आणि रेटून कसं बोलायचं याच्यावरतीच होत असताना दिसत आहे विरोधकांकडून। विरोधक म्हणतात पालखी मार्ग आम्ही आणला, पालखी मार्ग आळंदीपासून सुरू होतो आणि पंढरपूर पर्यंत जातो, मग त्या टापूत किती लोकप्रतिनिधी येतात? हा केंद्र शासनाचा आणि मुख्यत्वे नितीन गडकरी साहेबांचा सन्माननीय एक ड्रीम प्रोजेक्ट होता। हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असताना त्या प्रोजेक्टचं फक्त आपल्याच माणसांनी इथं केला याचं श्रेय लाटणं हे विरोधकांनी पहिले थांबवावं आणि त्या कामाची गुणवत्ता लोणंद पासून आपण 4 व्हीलर मध्ये जावं, आपल्या घरातील कुटुंबातील कोणत्याही लोकांना घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरने जो रोड केलाय, त्या रस्त्याची जी विल्हेवाट लावली आहे, त्या रस्त्याची जी गुणवत्ता आहे ती आपल्याला आपल्या लोकप्रतिनिधींचा टापू संपताना म्हणजे कार्यक्षेत्र संपताना धर्मपुरीच्या इथंच कळते। गाडी 100 पावलं पुढे गेली की कॉन्ट्रॅक्टरला किती दिले, कॉन्ट्रॅक्टरनी किती दिले, किती त्याला वाटप करावं लागलं याच्यावरनं आपल्याला त्या आपल्या फलटण कोरेगाव मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींचं कार्यकर्तृत्व कळून येतं। दुसरा विषय राहिला, लोकप्रतिनिधी म्हणतायत पोलीस स्टेशनची भिंत आम्ही बांधली, पोलीस कर्मचाऱ्यांना काय म्हणतात ते आपण क्वार्टर्स आम्ही दिले, वसाहत आम्ही दिली। तर हा जी तारीख आपण काढावी ही तारीख असेल माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी हा सर्व विकास निधी दिलेला आहे, याच्यामध्ये केंद्र सरकारचा कोणता रोल आहे का? आहे का? नाहीये। त्यावेळेस ते आपले आमदार कोण होते मतदारसंघाचे? माननीय आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब आणि विधान परिषदेचे रामराजे नाईक निंबाळकर साहेब होते। मग आता ते पोलीस स्टेशनचं त्या वसाहतीचं श्रेय लाटण्याचं काम सुद्धा विरोधक करत आहेत। राहिला ते सेशन कोर्ट महाराज साहेब, बरोबर ना? सेशन कोर्टातल्या 80 ते 90% मंजुऱ्या ह्या माननीय महाराज साहेबांनी आणि दीपकरावजी चव्हाण साहेबांनी आणल्या होत्या, बरोबर आहे? तेंडुलकर एका मॅच मध्ये 142 रन करतो, शेवटच्या बॉलवरती ऋषिकेश कानेटकर चौका मारतो म्हणून आपल्याला आजपर्यंत तो आठवणीत आहे। पण तेंडुलकरनी केलेले 142 रन हे त्यामुळे झाकले जातात का? याचं उत्तर आपण मला द्यावं। झाकले जातात का? तेंडुलकरांचं योगदान आहेच ना, एका चौक्यावरती मॅच जिंकल्या जात नाही। शेवटची तुमच्या काळात ती आली असेल मान्यता, आम्ही मान्यच करतो, त्याचं श्रेय लाटायचं आणि धिंडोरा तिथे किती पेटवायचा, बरोबर? आता राहिलो कुठला अजून भैया, कुठलं म्हणतायत ते अजून विकास केला, कुठला केला? कुठलं पाणी? आता ज्या अजित दादांच्या नावाने सन्माननीय पवार साहेबांच्या नावाने यांनी खासदारकीचं ना खासदारकीचं काय म्हणतात ते ढोल वाजवला, पाणी पळवलं आणि फलटणच्या राजघराण्याने विकलं। आज आमदार कोणाच्या तिकिटावर निवडून आलाय? कोणाच्या निवडून आला भाया साहेब? अजित पवारांच्या। उमेदवार किती आहेत घड्याळावर? 7 उमेदवार आहे। एवढं तुम्हाला त्यांचा पोटशू उठलेला, एवढं तुम्हाला दुखत होतं तर तुम्ही घड्याळावरती उमेदवार उभा का केला? आरटीओ कार्यालय M53। मी स्वतः कार डीलर आहे, जुन्या गाड्या घेतो, जुन्या गाड्या विकतो, पूर्णतः 1 नंबरचा व्यवसाय महाराज साहेब माझा। गांजा, दारू, मटका, जुगार, चक्री, स्वाराट असला आपल्याला जमत नाही हो। राहिला 7-8 वर्षापूर्वीच्या आरोपात वाळू धंदा करत होतो फलटण तालुक्यात, माझ्यावरती एकही वाळूची केस काय मी दंड भरलाय असं त्यांनी निदर्शनास आणून द्यावं। जाहीर माफी नाही तरी माफी, हा बाबा बोलला असेल निलेश तिलकडे भावनेच्या भारात बोलून गेला तरी माफी। हा राहिला आरटीओ कार्यालय 53 पासिंग म्हटलं तर त्याला रिसेल व्हॅल्यू किती ती आपण विचारावं। 53 पासिंग इथून पंढरपूरच्या खाली गेलं गे गाडी गडला
धुळ्याचं एका मालेगावचं आहे का गडचिरोलीचं आहे ते कळा नाही, ती कोणच घेत नव्हतं. ते आपल्या गाड्यात वर्ण ती जी बेरीज, हे फार वास्तुशास्त्र अंकशास्त्र ह्या लोकप्रतिनिधी यांच्यावरती यांचा भर आहे आप्पासाहेब. वास्तू लोकशास्त्र काय ती काय बरीच शास्त्र आहे ते, अंगठ्या बोट गंड दोर धुपार सगळं करतात. ह्यांना माहिती कोंबड 5 आणि 3 8 आणि घातला गाठ, हे अशी अवस्था झाली. वर्ण ती आला हे तर आपले काय आमचे डबर म्हणा बिल्डिंग मटेरियल म्हणा, हे वाहणारा छोटा व्यवसाय करणारी टेम्पोवाली होती, कोण डंपरवाली होती छोटी 1 ब्रास 1.5 ब्रास वाली, त्यांचा आधी काय द्यावं लागत असेल बिदागी ह्यांना, डोळं चुकवायचा अधिकाऱ्यांना, सातारवरनं यायला त्यांना उशीर व्हायचा. आता ती गाडी काढते तर हायवेला थांबतात, ती बॉम्बलायला लागली, आधी 500 भागायचा आता 10,000 द्यायला लागतात. वडापोळ्यांची बी तीच बॉम्ब झाली. म्हणजे आरटीओ कार्यालय आणलं आणि होती तेवढी गोरगरिबडी जगत होती त्यांना बी ह्यांनी डाबऱ्यात कशाला पॉकलँड गावावरनं टाकलं त्याच्यावरती 2-4 दगड, बरोबर का? नुसतं डाबऱ्यात नाही घातलं, त्याच्यावरती दगड बी टाकली ह्यांनी पॉकलँडनी. अजून काय राहिलं सांगा? कुठला आहे सांगा? MIDCचा बोर्ड भाड्याच्या जागेत आहे का बघा, त्या शेतकऱ्याला भाडं दिलंय का बघा का? तर तिथं जी शेती आहे शेतकऱ्याला किती पैसे दिले, किती हेक्टर रुपयांनी, ह्याचं उत्तर आहे का विरोधकांकडे? कुठल्या कंपनीने तिथं इंटरेस्ट दाखवला? MIDC येणार आहे. हिथं जी माझ्या वयाची तरुण आहेत त्यांची ना तोंड आली तरी येणार नाही. हा अजून थांबायला शेतकऱ्याला पैसे द्यायला नको. माझला वय शेतकरी आधीच ह्यांनी त्याला लुटून खाल्लाय, आधीच एवढा लुटून खाल्ला, आता त्या जमिनी बी फुकाडे घेता का MIDCच्या नावाखाली? हा आता ते जाऊ द्या बाबा, आम्हाला नका त्याच्यात घेऊ. नाही ना, बरोबर आहे, त्याचा काय चुकीचं नाही. तो हातात सोबत माझ्या डॉक्टरला मारहाण झाली, आपला प्रभाग कुणासाठी राखीव आहे? आमदार गेला तसं नाही म्हणायचं. राखीव प्रवर्गातील मतदारसंघात राखीव प्रवर्गातील सरकारी अधिकारी सुरक्षित नाहीयेत आणि जो लोकप्रतिनिधी त्या सरकारी अधिकाऱ्याचा पायदा याला काही इलेक्शन आहे कशाला विरोधक अजून ढव पेटत्याला म्हटली माझ्यासाठी मिटवून घे. आणि हे पोलीस स्टेशन आपलं, हिच आम्ही जर का चापट अक्षय विक्षयनी मारली असती का निलेश तेलखडीने मारली असती 307 पहिले. वर्ण तिथं कुठली महिला कर्मचारी असती की तिची 354. पोलीस काठी नाही खूप काय म्हणतात ते कारवाई घेऊन आमच्या मागे लागली असती. महाराज साहेब लागली असती का? सांग की बाबा तू भोगलंय सगळं. आज वर्ष झालं. आज वर्ष झालं. हॅपी बर्थडे. ही कारवाई घेऊन पोलिस आमच्या घरी. साहेबांनी गुन्हा दाखल केला का? बोला जिल्हा प्रमुख तुम्ही तरी सांगा, केला का? काय एवढी दिरंग आहे? मग दहशत कोणाची होती? घ्या त्या साहेबाला लाईनवर. आहे का कुठला पत्रकार? का तुम्ही 2 दिवस गुन्हा दाखल केला नाही? ह्या प्रश्नाला मूळ वाचा फुडली साहेब, महाराज साहेब, फलटणच्या पत्रकार बंधूंनी. पत्रकार बंधूंनी त्यांना रिक्वेस्ट केली. त्याच्यानंतर आपले सामाजिक कार्यकर्ते नंदू मोरे आणि मी बोललो. कुठंतरी त्यांच्यात थोडासा धीर आला आणि त्यांनी 4 शब्द मांडले विचारांनी. आता पोलिसांना आप्पासाहेब तुम्ही विचारा, आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आमचे मार्गदर्शक विराज भैया 2 दिवस एका सरकारी कर्मचाऱ्याला म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण होऊन त्यांनी गुन्हा का दाखल केला नाही? का केला नाही? ह्यांना विचारा अधिकाऱ्यांना. आता आपण जाता जाता कोणाकडे नाही बघितलं तरी आपल्यावरती केसेस होणार आहेत. कोणाच्या तर अंगावर गाडी घातली, कोणाला तर कसली तरी शिवीगाळ केली, कुठला तर कायदा वापरला जाईल. पण ही एवढं होऊन बी होत का नाही? दहशत कोणाची? आता सांगा तुम्हीच. जनता तरी सांगाल बाबा नाव घेऊ नका, घाबरू नका. आम्ही बी घाबरत नाही. आम्हाला आपलं आमची संघटना आहे शिवसेना, तवर आम्ही भेट नाही कोणाला. काय होऊन एक केस होईल. केस तर केसन म्हणायचं मग 16 बेस. काय घाबरायचंय? ह्याच्या आधी बी ह्यांच्या पायात वागलेतच आम्ही. बरं ह्यांच्याकडे होतो तेव्हा म्हणायची विरोधकांनी केली. कळायची मार्ग नाही. आपल्याला रेटतोय कोण? पोलीस ती कुठली बाय होती त्या 2018च्या काळात, तोच महिना चालू आहे दिगंबर आगवण्याच्या वेळचा. ती कधी कुठनं आलती? महिनाच झालता. तिला 45 जणांची नावं. बरं आता म्हणावं विरोधी राजघाटाने दिली तर त्यांना बी माहिती नव्हती तिथं 45 होते. तांदळातनं खडा निवडावा अशी नावं दिली.
ह्यांची प्रथाच वेळेस पहिले संघाच्याचा बळी द्यायचा, पहिले संघाच्याचाच बळी द्यायचा. संघ दोघं चौघे गेली एकनिष्ठ, त्याच्यापासून सावध राहा, तुला धोका. त्याच्याबद्दल माझं मत चांगलं नाही, याचं वागणं चांगलं नाही. नाहीतर आता ही होती महाराज साहेब, तुम्ही चांगलं फुलफार्मात होता. कोण होतं ह्यांच्या जवळ? आता नावं सांगू का मी? लय मोठी पंडित काय नव्हती का, कुठल्या कॉलेजची प्रोफेसर नव्हती. ही सगळ्या गोष्टी आहेत. ही कशाचा कुठला मुद्दा राहिलाय का लगेच सांगतो. MIDCचा बोर्ड झाला, नेरा देवघर धोम बलकवडी ही जे काय प्रोजेक्ट आहेत त्या कुठल्या गावापर्यंत? कापडगाव पर्यंत माननीय महाराज साहेबांनीच आणलेलं आहे. तिथनं पुढे आता त्या निविदा फुटत्यात. जेवढा काय आतापर्यंत निधी आलेला आहे तो माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी इथं दिलेला आहे. ही तुम्हाला मी नम्रपणे सांगतो. आता इथं ज्या काय माझ्या लाडक्या माता, माझ्या माता आणि शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत, त्यांनी आता कृपा करून शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आणि जे काही इथं उमेदवार उभे आहेत आमच्या काय म्हणतात शक्ती भोसलेंच्या मातोश्री आणि या ननवरेताई, या दोघांनाही भरघोस मतं द्यावी आणि मुख्यतः नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांनाही भरघोस मतांनी धनुष्यबाणावरती द्यावं आणि विजयी करावं, एवढंच आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.